परभणीचे खासदार संजय जाधव ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत। संजय जाधवांनी शिवसेना भवनातल्या बैठकीला दांडी मारली आहे। याआधीही खासदार जाधव यांनी शिवसेनेच्या बैठकांना गैरहजेरी लावली आहे। त्यामुळे जाधव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे। परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। कारण उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला संजय जाधवांनी पुन्हा एकदा दांडी मारले। त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली होती। या बैठकीला अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते। मात्र परभणीच्या खासदारांनीच या बैठकीला दांडी मारली। नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण संजय जाधवांनी दिलं। मातोश्रीवरच्या बैठकीला दांडी मारलेले खासदार जाधव मतदारसंघातल्या कार्यक्रमात मात्र दिसून येत आहेत। याआधी सुद्धा संजय जाधवांनी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकांना दांडी मारली। मार्च महिन्यात ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती। या बैठकीला संजय जाधव अनुपस्थित होते। आता शनिवारी झालेल्या परभणी जिल्ह्याच्या बैठकीलाच त्यांनी दांडी मारली। संजय जाधव यांच्यासोबत परभणी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव आणि 4 तालुका प्रमुखही अनुपस्थित होते। 4 दिवसांपूर्वी परभणी रेस्ट हाऊस मध्ये संजय जाधवांनी शिवसैनिकांसमोर आपल्या मनातली अस्वस्थता बोलून दाखवली होती। हे पण मला असं वाटतं अशी चर्चा मागच्या 2 वर्षापासून शिवसेनेच्या खासदारांविषयी आहे। एक नाही, सगळ्याच खासदारांविषयी बोललं जातं, परंतु हे अफवेचं तंत्र आहे। असं कुठल्याही कोणत्याही शिवसेनेचा खासदार फुटू शकत नाही। सगळे खासदार शिवसेनेसोबत आहे, हे सगळ्या खासदारांनी सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे। त्या दिवशी हे ऑपरेशन टायगर करायचं तर ते असं सांगून केलं जात नाही। संपर्कात भले आमचे सर्वजण आहेत, आम्ही हे नाकारत नाही की आमच्या संपर्कात कोणी नाहीत, परंतु योग्य निर्णय केव्हा घ्यायचा हा सर्व भाग जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वेगळा भूकंप निश्चित आपल्याला पाहायला मिळेल। संजय जाधव अनुपस्थित राहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बैठकीत उपस्थित असणाऱ्यांना कानमंत्र दिलाय। जाणाऱ्यांना जाऊ द्या, पक्षात निष्ठेनं आणि जोमानं काम करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय।